नमस्कार मित्रांनो, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत तुम्हाला जर नवीन विहीर खोदायची असेल तर मित्रांनो आता तुम्हाला जवळपास 4 लाख रुपयापर्यंत अनुदान दिले जाते। मित्रांनो आता प्रत्येक ग्रामपंचायतीची दशा कशी आहे तर जे पण काही ग्रामसेवक असतील किंवा सरपंच असतील तर त्यांच्या जे पण काही संपर्कातले माणसं आहेत किंवा जे पण काही जवळचे आहेत, जे त्यांचा म्हणजे स्वार्थ आहे त्यांच्या पोटी, तर मित्रांनो अशा लोकांच्या त्या विहिरीला मंजुरी देतात आणि त्यामुळे एक ना एक आपण सांगायला गेलं तर जो गरजू लाभार्थी आहे, ज्याला खरंच विहिरीची गरज आहे, तर असे लाभार्थी या विहिरीपासून वंचित राहतात। तर मित्रांनो याची पूर्णपणे प्रोसेस बंद करण्यासाठी गव्हर्नमेंटने आता एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। तो म्हणजे आता जी पण काही याची ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत होती, म्हणजे याची जी फाईल आपल्याला बनवून ग्रामसेवकाकडे किंवा जे पण काही आपला रोजगार सेवक आहे तर त्याच्याकडे जी द्यावी लागत होती, तर ती आता प्रोसेस बंद करली आहे। आणि आता तुम्हाला जर विहिरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही आता घर बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करू शकता। मित्रांनो आपण जर ऑनलाईन अर्ज केला तर मित्रांनो आपली पात्रता बघून आपल्याला 100% ही त्यांना विहीर द्यावीच लागणार आहे। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याकडे नेमके काय काय कागदपत्रे लागतात, याच्या पात्रता, नियम, अटी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। बाकी अशाच व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा। तर चला आता वेळ न लावता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी नेमके काय काय नियम आहेत, अटी आहेत, तर संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता, नवीन विहिरीतील अंतराची अट शिथिल, एका गावात विहिरीचे अधिक घेता येणार। महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना म्हणजेच नरेगा अंतर्गत सिंचन विहिरीबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। 2 विहिरीतील अंतराची अट शिथिल केली असून दुसरा महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे 3 लाखावरून 4 लाख रुपये अनुदान या ठिकाणी आता मंजूर करण्यात आलेलं आहे। मित्रांनो पूर्वी या नरेगाच्या योजनेतून विहीर खोदण्यासाठी फक्त 3 लाख रुपये अनुदान होतं, परंतु आता याच्यामध्ये 4 लाख रुपये अनुदान करण्यात आलेलं आहे। ग्रामीण भागात मजुरांना रोजगार मिळावा आणि सिंचन क्षेत्रातही वाढ व्हावी यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना म्हणजेच नरेगा अंतर्गत सिंचन विहिरीची कामे केली जातात। भूजल सर्वेक्षणानुसार राज्यात अजून सुमारे 3,87,500 विहिरी खोदणे शक्य आहे। राज्यात सरकारने नव्याने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना म्हणजेच नरेगा अंतर्गत सिंचन विहिरीसाठी अनुदान देताना नव्याने बरेच बदल केले आहेत। सिंचन विहिरीसाठी मानक ऑपरेटिंग प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। विहिरीसाठी किमान 0.40 हेक्टर म्हणजेच 1 एकर क्षेत्र असावे लागते। एकापेक्षा अधिक लाभार्थीही या योजनेचा अर्ज करू शकतात। म्हणजेच मित्रांनो जर सामायिक क्षेत्रामध्ये 1 एकर जमीन असेल तरी देखील तुम्ही यामध्ये अर्ज करू शकता। सार्वजनिक जलस्रोताच्या 500 मीटर परिसरात मात्र नवीन विहीर घेता येणार नाही। मात्र पूर्वी 2 विहिरीत किमान 150 मीटरच्या अंतराच्या जी पण काही अट होती तर ती रद्द केली आहे। ग्रामसभा आणि ग्रामपंचायतीच्या मंजुरीची आवश्यकता आहे। पात्र लाभार्थ्याच्या अर्जाला लेबर बजेट मध्ये समावेश करावा लागणार आहे। विहीर मंजूर झाल्यानंतर लाभधारकाला 3 वर्षात तिचे काम पूर्ण करणे बंधनकारक देखील करण्यात आलेले आहे। लाभार्थ्यांना 2 नाल्यांच्या मधील क्षेत्रात व नाल्यांच्या संगमाजवळ जेथे मातीचा किमान 30 सेंटीमीटरचा थर किंवा 5 मीटर खोलीपर्यंत मऊ आढळतो, तसेच 9 व नाक्याजवळील उधळ गळाच्या प्रदेशात जमिनीच्या सखल भागात जेथे किमान 30 सेंटीमीटर पर्यंत मातीचा थर 5 मीटरपर्यंत खाली मुरूम आढळतो त्या ठिकाणी विहीर खोदता येईल। नाल्याच्या तीरावर ज्या ठिकाणी उंचवटे आहेत, घनदाट व गर्द पाण्याच्या झाडाच्या प्रदेशात, नदी व नाल्यांचे जुने प्रवाह पात्र जेथे आता नदीपात्र नसताना देखील वाळू, रेती व गारगोट्यांचा थर दिसून येत आहे, नदी व नाल्याच्या गोलाकार वळणाच्या आतील बाजूस अचानक दमट वाटणाऱ्या अथवा असणाऱ्या जागेतही विहीर खोदता येईल असे नव्या आदेशात नमूद केलेले आहे। यासाठी जिल्हा पातळीवर जिल्हा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती देखील कार्यरत आहे। आता मित्रांनो याचा नेमका लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार तर मित्रांनो म्हणजे प्राधान्य, आता समजा तुम्ही जर अर्ज केला तर याच्यामध्ये 1 नंबरला प्राधान्य कुणाला देण्यात येणार तर मित्रांनो यामध्ये आहेत अनुसूचित जाती, त्याचप्रमाणे अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच DRD मध्ये ज्यांचे नाव आहेत ते, त्याचप्रमाणे स्त्रींकरिता असलेली कुटुंबे, शारीरिक विकलांग व्यक्ती,
करता असणारे कुटुंब, जमीन सुधारण्याचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी, त्याचप्रमाणे अनुसूचित जमाती, सीमांत शेतकरी, अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. मित्रांनो, अशा प्रकारे क्रमवारी या ठिकाणी येथे प्राधान्य देण्यात येत आहे. आता मित्रांनो, नवे बदल या योजनेमध्ये नेमके कोणकोणते करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता. 2 विहिरीतील 150 मीटरची अट या ठिकाणी रद्द करण्यात आलेली आहे. लोकसंख्येनुसार विहीर उद्दिष्टता अट रद्द करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, एकाच वेळी गावात कितीही विहिरी आता या ठिकाणी घेता येणार आहेत. पूर्वी याला लिमिट देखील होती, परंतु मित्रांनो आता ती देखील बंद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, अनुदान 3 लाखावरून आता येथे 4 लाख रुपये करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, हार्ड स्टेट्स लागल्यास मशीन ब्लास्टिंगचा वापर अर्जातही सोपे बदल या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. म्हणजे मित्रांनो, पूर्वी काय होतं तर रोजगारात या विहिरीला खोदत होते, परंतु मित्रांनो आता तुम्ही इथे ब्लास्टिंग देखील करू शकता. आता मित्रांनो, कोणकोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे हे तर तुम्ही बघितलंच असेल. मित्रांनो, नरेगासाठी याच्यामध्ये नेमकं किती लाख रुपये अनुदान मिळते तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता 4 लाख रुपये अनुदान मिळते. तर मित्रांनो, मी अपेक्षा करतो की तुम्हाला पूर्णपणे माहिती समजली असेल. मित्रांनो, आता जर तुमची विहीर अनुदानासाठी अर्ज करण्याची इच्छा होत असेल तर मित्रांनो, याचा नेमका अर्ज कशा पद्धतीने आपल्या मोबाईलच्या माध्यमातूनच करायचा याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी मित्रांनो, अगोदर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण पुढे मी जो टाकलेला व्हिडिओ आहे तो तुम्हाला लवकर पाहता येईल. त्यासाठी अगोदर सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.